नमस्कार. तर आज आपण इथं कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं मोठे नवीन जे मार्केटमध्ये येतात असे 4 बटाटे घेतलेले आहेत. तर आपण आता त्याची साल काढून घेणार आहोत. नवीन बटाटे असे पातळ असे सालीचे असतात आणि त्याचे फ्रेंच फ्राईज खूप छान असतात. त्याच्यामध्ये मॉइश्चर कमी असतं. तर आता इथं आपण बटाटे हे पिलरने पील करून घेणार आहोत. पिलरने पील करून घेते मी इथं हे 4 बटाटे. सर्व बटाटे याच पद्धतीने पील करून घ्यायचे. मी बटाटे छान अशा पद्धतीने इथं पील करून घेतलेले आहेत. तर आता बटाटे आपण हे बटाट्यांचे फ्राईज करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं बटाट्याचा जो मागचा पुढचा भाग आहे तो कट करून घेणार आहे. फ्राईज आपल्या एकसारख्या लांब आणि 1 इंच आपल्या जो बोटाचा पुढचा पेरू असतो तेवढ्या जाड ठेवायच्या आहेत. म्हणजे फ्राईज जाड असल्या तर चालतील, पण अगदी पातळ नको. पातळ असल्या का मग त्या एकदम लगेच त्या तळल्या जातात आणि पाहिजे तशा होत नाही कुरकुरीत. तुम्ही बघू शकता मी अगदी एकसारख्या अशा इथं फ्राईज बनवून घेते. छान असे सर्वच कट करून घ्यायचे आहेत आणि जाडच राहू द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या बोटाचा पेरू आहे, म्हणजे 1 इंच एवढी फ्राईजची ही जाडी ठेवायची आहे. याच पद्धतीने मी सर्व फ्राईज हे कट करून घेणार आहे. तर इथं आता बटाटे मी एका भांड्यात पाणी घेतलेले आहे. त्याच्यात हे बटाटे छान असे स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत पाणी चांगलं पांढरं शुभ्र निघत नाही, बटाट्याचा स्टार्च निघत नाही, तोपर्यंत हे छान धुवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता फ्राईज आपले इथं छान असे धुवून झालेले आहेत. तर आता मी एका भांड्यात इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर. त्याच्यात आपण आता 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. याच्यामुळे जो स्टार्च असतो बटाट्याचा तो कमी होतो आणि आपले फ्राईज अतिशय पांढरे शुभ्र होतात. याला फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी उकळून घ्यायचे आहेत. अगदी भरपूर असे शिजवायचे नाही आहेत, फक्त थोडेसे शिजून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले फ्राईज तळताना वरून कुरकुरीत आणि आतून असे नरम राहतील. तर आता इथं फक्त उकळी काढायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. अगदी खूप असं शिजवायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता हलकी अशी उकळी आलेली आहे, जास्तही पाणी उकळले. तर तुम्ही बघू शकता वरती कसा पांढरट असा फेस आलेला आहे, म्हणजे तो स्टार्च आहे बटाट्याचा. आपण उकळून घेतल्यामुळे तो स्टार्च पण कमी होतो. आता मी तर तुम्हाला दाखवते की बटाटा कितपत शिजवायचा आहे. तुम्ही बघू शकता फक्त अगदी तोडल्यावर तुटतोय एवढाच शिजवायचा आहे. अति जास्त लगदाई नाही करायचा आहे बटाट्याचा, म्हणजे मग आपले फ्राईज तेलात तळल्या अगदी खराब होतील. तुम्ही बघू शकता आता मी इथं लगेच गॅस बंद करून इथं फ्राईज नितळून घेतलेले आहेत एक चाळणीवर टाक. तर तुम्ही इथं बघू शकता मी आता इथं एका बाउलमध्ये बर्फाचं गार पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात हे फ्राईज मी टाकून घेणार आहे. अगदी फक्त पाण्यातनं काढून घ्यायचं. यामुळे जी आता फ्राईजमध्ये कुकिंग प्रोसेस असते ती या ठिकाणी थांबते व फ्राईज पांढरे शुभ्र होतात. हे लगेच आपल्याला गार पाण्यात 1 ते 2 मिनटं ठेवून लगेच काढून घ्यायचे आहेत. तर मी इथं हे थंड पाण्यात टाकलेले फ्रेंच फ्राईज आता एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. पाणी निथळू द्यायचं आहे आणि लगेच इथं आता एक मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे. त्या कॉटनच्या कपड्यांवर हे आपण 10 ते 15 मिनटं हे असे पसरून फॅनखाली वाळू शकता तुम्ही. कॉटनच्या कपड्यावर हे वाळत घालायचे, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते वाळून छान असे आपले फ्रेंच फ्राईज तळताना अगदी कुरकुरीत होतात. मी इथं फॅनखाली वाळून घेतलेले आहे. आणि जर तुम्हाला एकदम लवकर हवे असेल तर तुम्ही पाणी टिश्यू पेपरने असे. तर इथं फ्राईज छान वाळलेले आहेत. आता मी इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत. कॉर्नफ्लॉवरने छान असे कोट करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचं जे मॉइश्चरायझर ते कॉर्नफ्लॉवरमुळे कमी होतं आणि आपले हे फ्राईज हे अगदी कुरकुरीत होतात. अगदी जास्तही नका घालू, नाहीतर मग अगदी पीठ लागतं. अगदी थोडं घालायचं आहे फक्त त्याला कोटिंग येण्यासाठी. थोडंसं मी इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. 4 बटाटे आहेत. आता मी इथं बाजूला एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथं आता छान असं अगदी कडकडीत तेल गरम नाही करायचं आहे, अगदी नॉर्मल टेम्परेचरला आहे मी गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यात फ्राईज टाकायचे आहे आणि तळून घ्यायचे आहेत.
मी इथं लाईट फ्राय करून घेणार आहे, त्यानंतर परत आपण एकदा यांना अजून डीप फ्राय करणार आहोत. म्हणजे याच्यामुळे छान असे आपले एकदम कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज तयार होतात. छान असे हे तळून घ्यायचे आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 मिनटं ठेवल्यानंतर परत एकदा आपण हे अजून तळून, तर यांना गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत. फक्त हलका असा गोल्डन कलर आला आहे. मी इथे एक टिश्यू पेपरमध्ये काढून घेते. टिश्यू पेपरमधलं एक्स्ट्राचं ते तेल असतं ते निघून जातं. सर्वच फ्राईज मी याप्रमाणे तळून घेते. तर इथं आपले फ्राईज आहे. तर मी आता परत हे जे फ्राईज आहेत ते परत तळून घेणार आहे. आता आपण याला डीप फ्राय करणार आहोत. मी ते आधी तळून घेतलेले 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवले होते. आता इथं छान असं एकदम लो टेम्परेचरवरच तळायचं आहे, नाहीतर मग ते अगदी वरून कुरकुरीत होतात पण आतमधून पाहिजे तेवढे तळले जात नाही. आता याला छान असं तेल गरम करून मी डीप फ्राय करून घेते. डीप फ्राय झाले म्हणजे आपले अगदी कॅफेसारखे इथं फ्रेंच फ्राईज तयार होणार आहेत. तुम्ही बघू शकता छान असं हे. तर तुम्ही बघू शकता याच रंगावर आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत. छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत. मी आता माझे फ्राईज तळून तयार झालेले आहेत. ते आपण आता काढून घेणार आहोत. छान असे कुरकुरीत तळायचे आहेत, म्हणजे वरून कुरकुरीत आणि आतून नरम लागतात. तर तुम्ही बघू शकता इथं आपले फ्राईज तळून तयार झालेले आहेत. मी सर्व फ्राईज याच पद्धतीने तळून घेणार आहे. आणि जर तुम्हाला जर स्टोअर करायचे असतील तर तुम्ही आपण जी स्टेप केली होती कॉर्नफ्लॉवर लावून तेही तुम्ही ठेवू शकतात. आता मी इथं पेरी पेरी मसाला घेतलेला आहे आणि पेरी पेरी मसाल्याने त्याला छान असं टॉस करून घ्यायचं आहे. तर आता इथं आपले तयार झालेले आहेत छान असे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. अगदी छान लागतात. तुम्ही सॉस किंवा मेयोनीज कशासोबतही खाऊ शकता. मुलंही खुश आणि आपणही खुश. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे फ्राईज आवडतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी घरच्या घरी आपले तयार आहेत कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.